नमस्कार मंडळी, सोनालीज किचन कुकिंगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चला तर मग आज स्पेशल रेसिपी बघूया. आता दिवाळी झाली म्हटल्यावर हिवाळा सुरू झाला तर सकाळी चहासोबत काहीतरी बिस्किट कुकीज वगैरे पाहिजे असतात. असेच चमचमीत कुकीजची रेसिपी मी तुमच्यासाठी आणलेली आहे. चला तर मग बघूया. अशाच नवनवीन रेसिपीसाठी सोनालीज किचन कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही पण रेसिपी ट्राय करा आणि कुकीज कसे झाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. चला तर मग रेसिपीकडे वळूया. इथे सर्वात प्रथम मी साहित्य घेतलेले आहे. हे साहित्य सर्व मोजून मापून घेतलेले आहे. इथे मी व्हॅनिला इसेन्स घेतलेले आहे, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घेतलेला आहे, बेसन पीठ 2 चमचे घेतलेले आहेत, थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि ड्रायफ्रूट्स चिरलेले आहेत तिथं आणि दूध पण घेतलेले आहे, गव्हाचे पीठ, तूप आणि गूळ घेतलेला आहे. इथे मी सर्वात प्रथम आपल्याला एक मोठं भांडं घ्यायचं आहे आपल्याला डो तयार करण्यासाठी. सर्वात प्रथम मी इथे तूप टाकणार आहे. तूप कढवलेलं नसले तरी चालेल. त्यामध्ये आपण गूळ टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ आणि तूप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यात आपण गव्हाचे पीठ चाळून टाकणार आहोत. त्यामुळे गठुळे होणार नाहीत, म्हणजेच अशा मऊ पीठ तयार होणार आहेत. इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. बेकिंग पावडर टाकत आहे मी इथे, बेकिंग सोडा, 2 चमचे बेसन पीठ घेतलेले आहे. इथे मी या चमच्यानेच मोजून घेतलेले आहेत. हे व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे हे मिश्रण. हे कुकीज मी घरच्या पद्धतीने बनवणार आहे, म्हणजेच कढईमध्ये. शक्यतो तुम्ही ओव्हनमध्ये बनवले तरी चालतील. अशा पद्धतीने सर्व पीठ गाळून झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण व्हॅनिला इसेन्स टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर ते हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे. हे पीठ व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ खूप जास्त पण टाकायचे नाही. अशा पद्धतीने हे एकजीव झालेलं आहे. त्यामध्ये थोडंसं दूध टाकून ते डो तयार करायचं आहे. दुधाची क्वांटिटी जास्त पण नाही पाहिजे यामध्ये, त्यामुळे कुकीज नाजूक होऊन जातील, म्हणजेच मऊ होतील, कडक होणार नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीने डो तयार झालेला आहे. डो 10 ते 15 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे. तोपर्यंत आपण इकडे ओव्हनची तयारी करूया, म्हणजेच कढईमध्ये. ओव्हन नसताना पण कुकीज कसे बनवू शकतात याची मी ट्रिक सांगणार आहे तुम्हाला. यामध्ये तुम्ही 10 ते 15 कुकीज बनवू शकतात घरच्या घरी. शक्यतो कढईमध्ये खाली मीठ नाही टाकलं तरी चालेल. 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत. इथे आपली डो तयार आहे.
चला मग कुकीज करून घेऊया. अशा पद्धतीने कुकीज बनवून घ्यायचे आहे. खूप जाड पण नाही ठेवायचे आणि खूप बारीक पण नाही ठेवायचे आहे. अशा पद्धतीने बनवल्यानंतर ड्रायफ्रुट्सचे तुकडे लावून घ्यायचे आहे. त्याला व्यवस्थित मॅरिनेट करायचं आहे. त्याला बारीक डिझाईन तयार करायची आहे. तुम्हाला वाटले तर करायचे, नाही तर नाही केली तरी चालेल. अशा पद्धतीने डिझाईन तयार झालेली आहे. त्यावरती वेलची पावडर पण लावून घ्यायची आहे, त्यामुळे टेस्ट छान येईल. अशा पद्धतीने वेलची पावडर लावून घ्यायची आहे. इथे 5 ते 6 कुकीज तयार झालेले आहेत. चला तर मग बघूया हवा भरलेली आहे की नाही कढईमध्ये, म्हणजेच आपलं ओव्हन तयार आहे की नाही. मीठ टाकल्यानंतर 10 ते 15 मिनिटासाठी वाफ भरून द्यायची आहे कढईमध्ये किंवा कुकरमध्ये. त्यामुळे ते आपलं एक घरगुती ओव्हन तयार होतं. 10 मिनिटं झालेले आहेत. त्यामध्ये आपण कुकीज ठेवून देऊया. ते बटर पेपरवर ठेवायचे आहेत. इथे 25 ते 30 मिनिटासाठी ठेवायचे आहेत. पंचवीस मिनिटं झालेली आहे. चला तर मग बघूया आपले कुकीज तयार आहे की नाही. आपले कुकीज तयार झालेले आहेत. थोड्या वेळ झाकण ठेवून होऊन द्यायचे आहे आणि गॅस बंद करून ठेवायचा आहे. अशा पद्धतीने आपले कुकीज तयार आहेत. मुलांना खूप आवडतील हे कुकीज. अशाच नवनवीन रेसिपीसाठी सोनालीज किचन कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.